आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. स्पर्धा परीक्षांचा ताण आणि त्यात येणारे अपयश सध्याच्या तरुणाईच्या जीवावर उठत असल्याचं एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारं वृत्त साताऱ्यातून समोर आलं. नीट परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून साताऱ्यातील कराड तालुक्यात एका 18 वर्षीय विद्यार्थिनीने आपली जीवन यात्रा संपवली आहे. कराड तालुक्यातील शेरे गावातील समीक्षा दीपक पवार या 18 वर्षाच्या विद्यार्थिनीने हे टोकाचं पाऊल उचललं. समीक्षाने गेल्या वर्षी नीट परीक्षा दिली होती, मात्र परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अपयश आल्यामुळे ती प्रचंड मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात होती. याच नैराश्यातून समीक्षाने 23 जुलै रोजी घरात असणारं उंदर मारण्याचं विषारी औषध प्राशन केलं. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे औषध खाल्ल्यानंतर तिने ही गोष्ट सुरुवातीला आपल्या कुटुंबापासून पूर्णपणे लपवून ठेवली. 2 दिवस उलटल्यानंतर या विषाचा परिणाम तिच्या शरीरावर होऊ लागला. तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. वेदना असह्य झाल्याने अखेर समीक्षाने घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी कोणतीही वेळ न घालवता 26 जुलै रोजी तिला तातडीने कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र 2 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर सोमवारी समीक्षाची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शेरे गावावर आणि पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास मसूर पोलीस करीत आहेत. देशभरात सध्या नीट परीक्षेचा घोळ आणि पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे विद्यार्थी अधिक चिंतेत आहेत. त्यातच अपयशाच्या भीतीने अनेक विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना समोर येत आहेत. समीक्षाच्या या जाण्याने स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.